हाय फ्रेंड्स, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, केंद्रमुख भरती 2023 ची आपण तयारी करतो. यासाठी एक विशेष गेस्ट पेपरची टेस्ट सिरीज आपण लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये एकूण 10 टेस्ट ऑनलाईन स्वरूपात आपण घेणार आहोत. आणि ऑनलाईन हे असं की जो पॅटर्न IBPS तुमची एक्झाम कंडक्ट करतो, सेम त्या पॅटर्न त्या ऑनलाईन टेस्ट तयार करण्यात आले, जेणेकरून तुमची एक्झाम आधीच प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि याचा फायदा असा आहे की याच्या टाइम तर तुम्हाला लावून दिलेलाच आहे 2 तासाचा. 200 प्रश्नाचे सॉल्व्ह करायचे. कोण सबमिट केल्यानंतर म्हणजे एक्झाम झाल्यानंतर कोणता प्रश्न राईट आहे कोणता रॉंग आहे ते सुद्धा तुम्हाला कळणार आहे. इतकंच नाही तर गणित आणि बुद्धिमत्तेच्या सर्व प्रश्नांचं विस्तृत स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला कळणार आहे. म्हणजे सॉल्व्ह करून तुम्हाला देण्यात येणार आहे गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न. आणि तुम्हाला अभ्यास करण्यासाठी सोयीस्कर जावं याच्यासाठी तुम्हाला PDF सुद्धा ऍपवर उपलब्ध करून दिले जाणार आहे. आणि या PDF तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. या सगळ्या 10 टेस्ट सिरीज तुम्हाला नाम मात्र 400 रुपये याच्यात फीस ठेवली आहे. ज्याला कोणाला जॉईन करायचं आहे या ठिकाणी मोबाईल नंबर दिसत आहे, याच्यावर व्हॉट्सअपवर फक्त एक हाय मेसेज करा, तुम्हाला सगळ्या डिटेल्स त्या व्हॉट्सअपवर प्राप्त होऊन जातील. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचे काही टॉपिक्स पाहूया, जे की एक्झाम मध्ये तुमची नॅस आहे, पिसा आहे, असर आहे, बाकी जो तुमचा पार्ट 2 चा जेवढा सिलेबस आहे 100 मार्काचा, त्याच्यावर आधारित काही क्वेश्चन मोस्ट इम्पॉर्टंट डिटेलमध्ये आज आपण पाहणार आहोत. तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून द्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि शेअर करणे सुद्धा नका. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार आपण तुमचा जो सिलेबस आहे त्याला इन्क्लूड काही मोस्ट इम्पॉर्टंट असे टॉपिक काढले आहे. जसं की पहिला प्रश्न तुम्हाला दिसत असेल की नॅस सर्वेक्षण. बघा, या संस्थेबद्दल तुम्हाला त्या सिलेबसमध्ये देण्यात आलं आहे. तर नॅस सर्वेक्षण कोणत्या संस्थेमार्फत केलं जाते? NCERT करते, MSc करते, पिसा करते की यापैकी नाही? तर याचं पहिले फुल फॉर्म पाहून घेऊ. नॅसचं फुल फॉर्म काय? तर याचं फुल फॉर्म आहे नॅशनल अचिव्हमेंट सर्वे. नॅशनल अचिव्हमेंट ACHIEVENT अचिव्हमेंट आणि सर्वे असं याचा फुल फॉर्म आहे. हे सुद्धा लक्षात असू द्या, हे सुद्धा विचारलं जाऊ शकते. आणि हे कोणाद्वारे केले जाते? हे केलं जाते नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल अँड रिसर्च अँड ट्रेनिंग म्हणजेच NCERT करते. हा सर्वेक्षण कोण करते? NCERT तर्फे केले जाते. सरकारी आणि खाजगी शाळांमध्ये राष्ट्रीय संपादनूक सर्वे सुद्धा म्हणून आपण याला ओळखतो. ओके, नॅशनल असेसमेंट सर्वे. नॅशनल अचिव्हमेंट सर्वे सुद्धा एक नाव आहे, नॅशनल असेसमेंट सर्वे सुद्धा त्याला म्हटलं जाते. आणि हे कोणातर्फे केले जाते? NCERT तर्फे केले जाते. हे सरकारी आणि मान्यताप्राप्त दोन्ही शाळांमध्ये होते. आणि जवळपास असं म्हटलं जाते की आपल्या देशभरातल्या 733 जिल्ह्यांमध्ये हा सर्वे केला जातो. 1.23 लाख शाळा याच्यामध्ये सहभागी होतात आणि 38 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी इन्क्लूड केले जातात. कोणत्या वर्गासाठी? तर नॅसद्वारे दर 3 वर्षांनी. केव्हा केले जाते? दर 3 वर्षांनी हे सर्वे केले जाते. इयत्ता 3री, 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचं, इयत्ता 3री, 5वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांचं क्षमतांचं मूल्यांकन केले जाते. ओके, आणि ही सर्व डाटा कोणातर्फे गोळा केला जातो? ते गोळा केला जातो NSS, नॅशनल सॅम्पल सर्वे. नॅशनल सॅम्पल सर्वेच्या माध्यमातून हा सर्व डाटा गोळा केला जातो. 3री आणि 5वीच्या गणित आणि EVS, 8वीसाठी गणित, विज्ञान आणि नागरिकशास्त्र, तसे 10वीसाठी गणित, विज्ञान, नागरिकशास्त्र आणि इंग्रजी या विषयांचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती या संबंधी NCERTच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तर तुमच्यासाठी महत्वाचं कोणतं आहे? 3री, 5वी, 8वी, पण याच्यात 10वी सुद्धा ते इन्क्लूड आहे. ओके, तर आय होप NS बद्दल, नॅस चाचणीबद्दल तुमचे कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील. अजून काही तुम्हाला विचारायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. या टाईपचे सर्व क्वेश्चन आपल्या टेस्टमध्ये इन्क्लूड करण्यात आलेले आहेत. तर इतकी महत्त्वाची ही टेस्ट तुमच्यासाठी राहणार आहे. तर ज्याला कोणाला घ्यायचं आहे, खाली मोबाईल नंबर दिसत आहे, त्याच्यावर व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. पिसा मूल्यांकन चाचणी कोणत्या संस्थेमार्फत घेतली जाते? बघा, हा सुद्धा पिसा तुमच्या संस्थेमध्ये इन्क्लूड आहे, म्हणजे सिलेबसमध्ये इन्क्लूड आहे. इंटरनॅशनल चाचणी आहे. तर काय आहे नेमकं? पिसा म्हणजे होतो काय? तर प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट. म्हणजे मी तुम्हाला पहिलेच म्हटलं पिसा चाचणी इंटरनॅशनल आहे. तर फुल फॉर्म सुद्धा तुमच्यामध्ये तुम्हाला समजून जाईल की प्रोग्राम फॉर इंटरनॅशनल स्टुडंट असेसमेंट असं फुल फॉर्म आहे. आणि ही घेतली जाते OECD तर्फे. आता OECDचं फुल फॉर्म काय? त्याचं आहे ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट. आणि ही प्रतिवर्षी चाचणी घेतली जाते. जगातील जवळपास 154 देशांमध्ये ही चाचणी घेतली जाते. आणि जे सॅम्पल सर्वे आहे याचा जो आढावा होतो नंतर, त्या आढाव्यामध्ये जवळपास 79 देश सहभागी होतात असं यांच्या वेबसाईटवर त्यांनी दिलेलं आहे. आणि याचा उद्देश काय की विविध देशातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचा अभ्यास केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवर शैक्षणिक संबंध कसा आहे, शैक्षणिक आदान प्रदानाच्या दृष्टिकोनाने प्रत्येक देश सकारात्मक आहे का, त्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय सहभागासाठी विद्यार्थी किती प्रमाणातील प्रगतिशील किंवा सक्षम आहेत,
आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्व देशांमध्ये विद्यार्थ्यांची क्षमता कशा प्रकारे वाढते, कोणते घटक या क्षमतेवर परिणाम करतात आणि कोणत्या पद्धती त्यासाठी अधिक ठरतात, याविषयी ही परीक्षा चाचणी फार महत्वाची ठरते. अशा प्रकारची चाचणीचा प्रथम निकाल जे सगळ्यात पहिले सुरू झालं होतं 2000 पासून, हे सुद्धा लक्षात असू द्या. कधी सुरू झाली होती? इसवी सन 2000 मध्ये याचा निकाल जाहीर केला होता त्यांनी सर्वप्रथम. यामध्ये विज्ञान, गणित आणि भाषा या 3 विषयांचा विचार केला गेला होता. आणि या चाचणीला 2015 मध्ये विज्ञानावर विशेष महत्व सुद्धा देण्याची त्यांनी सुरुवात केली होती. तर या काही गोष्टी लक्षात असू द्या पिसा बद्दल. आपण नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. भारतीय संदर्भात RPWD कायदा 2016 बौद्धिक अपंगत्वाबाबत खालील काय सत्य नाही, हे आपल्याला इथं विचारलं आहे. फार आपण RPWD कायदा 2016 बद्दल माहिती सांगतो, जेणेकरून एक्झाम मध्ये तुम्हाला याचं उत्तर झालं पाहिजे. तर 28 डिसेंबर 2016 रोजी RPWD कायदा हा लागू करण्यात आला आणि 19/4 म्हणजे 19 एप्रिल 2017 पासून हा अंमलात आला. ही लक्षात असू द्या. लागू झाला आणि अंमलात आला या 2 गोष्टी एक्झाम मध्ये विचारल्या जातात. ओके. हा कायदा जो आहे बौद्धिक अपंगत्व, ज्याला सामान्य शिक्षण अपंगत्व आणि मानसिक मंदता असंही म्हटलं जाते, ही एक अशी स्थिती आहे की जी बौद्धिक कार्यात आणि अनुकृती वर्तणुकीत महत्वपूर्ण मर्यादांद्वारे दर्शवली जाते. दैनिक, सामाजिक आणि व्यवहारिक श्रेणीच्या कौशल्याचा याच्यात समावेश होतो. यात स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर समाविष्ट आहेत. आणि भारतीय संदर्भातील बौद्धिक अपंगत्वाबद्दल हा कायदा जो लागू करण्यात आला याच्यामध्ये ऑटिस्टिक स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा समाविष्ट नाहीये. याच्यातलं काय विचारलं तर सत्य नाही. तर सत्य कोणतं नाही? हा 4 नंबरचा सत्य नाहीये. ओके. तिन्ही हे सत्य आहेत, पण चौथा जो आहे तो याच्याबद्दल सत्य नाहीये. नेक्स्ट क्वेश्चनवर जाऊया. प्रश्न क्रमांक 4 बघा. खालील विधानांचा विचार करा. बेटी बचाव बेटी पढाव योजनेअंतर्गत मुलींना माध्यमिक शिक्षणासाठी प्रोत्साहन देणारी राष्ट्रीय योजना नुकतीच सुरू करण्यात आली. ही एक केंद्र पुरस्कृत योजना असून कार्यान्वित केली गेली, ज्यात मुलीच्या नावावर मुदत ठेव जमा केली जाते. मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून देण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वय वर्ष 16 पर्यंत त्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी प्रयत्न केला जातो. तर कोणतं विधान चुकीचं आहे? बघा, मी वारंवार तुम्हाला भर देत आहे, हे थोडं काळजीपूर्वक वाचत जा की बरोबर विचारलं की चुकीचं विचारलं. या ठिकाणी चुकीचं आपल्याला विचारलं आहे. तर या ठिकाणी उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 आणि 2 जे आहे ना, की हे चुकीचे विधान आहे. तर का बरं चुकीचे, आपण थोड्याचं माहिती पाहूया. तर ही योजना 2008 साली सुरू करण्यात आली होती. कधी सुरू करण्यात आली होती? 2008 साली. शालेय शिक्षण साक्षरता शिक्षण मंत्रालय यांच्या अंतर्गत अंमलबजावणी केली जाते, ज्याचे आता स्थानांतर राष्ट्रीय शिष्यवृत्ती मंडळ आणि NSB मध्ये झालं आहे. उद्दिष्ट होतं याचं की मुलींना शिक्षण चालू ठेवण्यासाठी सक्षम वातावरण प्रदान करणे, माध्यमिक शिक्षणातील नाव नोंदणी वाढवण्यास प्रोत्साहन देणे आणि मुलींचे शिक्षण अर्धवट सोडून जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी आणि वय वर्ष 18 पर्यंत त्यांना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न करणे. तर ते याच्यातले जे 2 यांनी सांगितले होते की पहिला नंबरचा आणि दुसऱ्या नंबरचा ते चूक काय, आता तुम्हाला याच्यात कळलं. नुकतीच सुरू करण्यात आली का? नाही, ही नुकतीच सुरू करण्यात आली नाहीये. 2015 मध्येच सुरू झाली. आणि केंद्र मुदत ठेव जमा केली जाते, हा सुद्धा सेंटेन्स काही योग्य नाहीये. केंद्र पुरस्कृत योजना आहे, 2015 मध्ये सुरू झाली. मानव संसाधन विकास मंत्रालय सुरुवातीचं, आता शिक्षण मंत्रालय, महिला आणि बाल विकास मंत्रालय, आरोग्य कुटुंब मंत्रालय तिन्हीच्या अंतर्गत ही योजना येते. ओके. आणि कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयामधून 8वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व मुलींबाबत त्यांना मिळालेल्या गुणांचा विचार न करता राज्य आणि केंद्र शासन प्रदेशाच्या सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळा व स्थानिक स्वराज्य संस्था शाळांमध्ये इयत्ता 9वी मध्ये त्यांना प्रवेश दिला जातो. तर या ठिकाणी तिसरा जो सेंटेन्स आहे तो इथं करेक्ट आहे, फक्त पहिला आणि दुसरा चुकीचा आहे. म्हणजे उत्तर असणार ऑप्शन नंबर 1, कारण चुकीचं विचारलं होतं. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. रुसा योजनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. आता नेमकं काय रुसा योजना आहे? तर ही समग्र शिक्षा अभियानांतर्गत केंद्र सरकारची एक प्रमुख योजना आहे. हे अभियान मुख्यतः उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये सकल विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाण GER वाढवण्यावर लक्ष केंद्रित करते. याच्यातलं कोणतं योग्य विधान आहे ते आपल्याला इथं विचारलेलं आहे. आता नेमकं रुसा म्हणजे काय ते आपण थोडं याची माहिती पाहू, नंतर तुम्हाला मी याचं उत्तर सांगतो. आता या ठिकाणी बघा, रुसा हा जरी हा इंग्लिशमध्ये दिला आहे ना, पण त्याचा जो फुल फॉर्म आहे ते आपल्या रिजनल हिंदीत किंवा मराठीतच होतो की R फॉर राष्ट्रीय, U फॉर उच्च, S फॉर शिक्षा, A फॉर अभियान, राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान असं त्याचा फुल फॉर्म आहे. ओके. आपण कधी कधी काय विचार करतो की RUSA दिलेला आहे म्हणजे इंग्लिशमध्ये काहीतरी त्याचं असलं पाहिजे, पण हे इंग्लिशमध्ये नाहीये. राष्ट्रीय उच्च शिक्षा अभियान असं त्याचं शॉर्ट फॉर्म करून टाकलं. ही अभियान 2013 मध्ये सुरू करण्यात आलं असून एक प्रमुख केंद्र पुरस्कृत ही योजना आहे.
आणि राज्यातील उच्च शिक्षण संस्थांना वित्त पुरवठा करणे तिचं मुख्य जे कार्य आहे. अनुदानाचं प्रमाण डोंगराळ आणि जे ईशान्य राज्य आहे याच्यामध्ये 90-10 म्हणजे केंद्र शासन 90% देईल, 10% राज्य आणि इतर राज्यांसाठी 60-40चा आहे. म्हणजे डोंगरी आणि ईशान्येकडील राज्यांसाठी 90-10चं म्हणजे केंद्र 90 राज्य 10 आणि इतर राज्यासाठी 60-40चं म्हणजे केंद्र 60% अनुदान देईल आणि 40% त्या राज्याला खर्च करावं लागेल. हे अनुदान मात्र निकष व योजना परिणामांवर अवलंबून असते. निधीचा प्रवाह केंद्र मंत्रालयापासून राज्य उच्च शिक्षण परिषद आणि त्या संस्थांमार्फत केला जातो. तर याच्यातलं काय विचारलं योग्य, तर जे दुसरं आहे की मुख्यतः उच्च शैक्षणिक संस्था सकल विद्यार्थी नाव नोंदणी प्रमाण वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतो, हा करेक्ट आहे. आणि जो पहिला ऑप्शन आहे ना तो चुकीचा आहे की समग्र शिक्षा अभियान, समग्र मधलं नाहीये, पहिलं चुकीचं आहे, दुसरं करेक्ट म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर असणार. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊया. प्रश्न क्रमांक बघा 107. शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक बद्दल खाली विधानाचा विचार करा. हे अभियान राष्ट्रीय शिक्षण व संशोधन प्रशिक्षण संस्था म्हणजे NCERT आयोजित करते. समप्रमाणातील आणि तुलनात्मक विश्लेषणातील राज्यांना 3 गटात विभागले गेले आहे आणि NCERT बरोबरच युनेस्कोनेही हा सराव पार पाडण्यासाठी मोठी भूमिका बजावली आहे. याच्यातलं योग्य विधान आपल्याला विचारलं आहे. तर शालेय शिक्षण गुणवत्ता निर्देशांक SEQI म्हणून सुद्धा ओळखला जातो. आता SEQI आता याच्यात दोन्ही तिन्ही गोष्टी इन्क्लूड होत आहे बरं. हा तर एक अभियान, त्याच्यानंतर युनेस्को बद्दलचा प्रश्न इन्क्लूड झाला, याच्यात NCERTचाही भाग याच्यात इन्क्लूड झाला, म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन झाला आता हा. नीती आयोग, मानव संसाधन आणि विकास मंत्रालय म्हणजे HRD मंत्रालय आणि जागतिक बँक याच्यामध्ये इन्क्लूड आहे. युनेस्को याच्यात इन्क्लूड नाही आहे. आता इथं काय जागतिक वर्ल्ड बँक याच्यात इन्क्लूड आहे, वर्ल्ड बँक याच्यात इन्क्लूड आहे. ओके, युनेस्कोचा याच्यात समावेश नाहीये. त्याच्यामुळं इथं काय म्हटलं आहे, योग्य विधान म्हटलं होतं ना, म्हणजे पहिलं आणि दुसरं योग्य आहे, तिसरं योग्य नाहीये, कारण तिसऱ्यामध्ये त्यांनी युनेस्को म्हटलं, पण युनेस्को आहे का त्याच्यात नाही. कोणाही समावेश, वर्ल्ड बँकेचा समावेश त्याच्यामध्ये आहे. काय काम आहे तर शालेय शिक्षण क्षेत्रातील राज्य केंद्रशासित प्रदेशांच्या कामगिरीचं मूल्यांकन करणं याचं काम आहे. सहकारी संघराज्यामध्ये स्पर्धात्मक संघाची भावना निर्माण करण्याच्या हेतूने या निर्देशांकामुळे देशातील शालेय शिक्षण क्षेत्रात सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम पद्धती आणि ज्ञान आधारित प्रभावी कल्पनाची वाटणी करणे शक्य झालं आहे. याचं लक्ष्य काय तर शालेय शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे आणि या सुधारण्याच्या क्षेत्रात प्राधान्य देणारा मदत करणारे धोरण आखणे हा एक त्याचं लक्ष ठेवण्यात आलं आहे. त्याच्यात नाही का एकूण 30 महत्वाचे निर्देशांक ठरवण्यात आले आणि त्या 30 निर्देशांकाचे 2 विभागामध्ये त्यांची विभागणी करण्यात आली आहे. तर विभाग कोणते, अभियानाचे चांगले परिणाम, शासन सुधारणा, अशा या 2 विभागामध्ये याची एकूण 30 निर्देशांकाची वाटणी करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 108. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाचं उद्दिष्ट काय आहे? वर्तन निष्पत्ती, विद्यार्थ्यांचा व्यापक अध्ययन प्रक्रियेचे सातत्यपूर्ण मूल्यमापन की विद्यार्थ्यांमध्ये नैतिक व आध्यात्मिक मूल्य बिंबवणे, याचं उद्दिष्ट काय आहे? आता CCE तुमच्या सिलेबसमध्ये हा इन्क्लूड आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे हा. तर याच्यावर प्रश्न एक्झाम मध्ये नक्की तुम्हाला येणारच आहे. तर इथं हाच प्रश्न आपण याच्यासाठी घेतला की एक्झाम मध्ये या प्रकारचे प्रश्न आले तर आपल्याला ते टॅकल करता आले पाहिजे. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 की वर्तन निष्पत्ती आणि विद्यार्थ्यांच्या व्यापक अध्ययन प्रक्रियेचं वर्षभर सातत्यपूर्ण मूल्यमापन करता आलं पाहिजे. नैतिक व आध्यात्मिक मूल्य बिंबवणे हा त्याचा उद्दिष्ट नाहीये. आध्यात्मिक मूल्य बिंबवणे तुम्हाला माहिती आहे, शासकीय ज्या शाळा असतात किंवा अनुदानात्मक ज्या शाळा असतात त्याच्यामध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक क्रियाकलाप ह्या परमिशन विदाऊट करताच येत नाही, बल्कि त्याच्यावर बंदी आहे. तर याचं उत्तर असणार ऑप्शन नंबर ए आणि बी करेक्ट आहे. म्हणजे उद्दिष्ट ऑप्शन नंबर 2 ए आणि बी हे दोन्ही करेक्ट असणार. प्रश्न क्रमांक 109 पाहूया. राष्ट्रीय प्रतिभा शोध योजनेबद्दल खालील विधानांचा विचार करा. काय विधान? ही NCERTची प्रमुख योजना आहे. यामध्ये देशातील अभियांत्रिकी, औषध, कायदा, सुव्यवस्थापन, सामाजिक विज्ञान विषयांमध्ये प्रतिभेचा ओळख व संवर्धन केला जातो. याच्यातलं कोणतं विधान चुकीचं विचारलं आहे? ओके, तर याच्यात चुकीचं विधान कोणतं आहे तर हे दोन्ही विधाने चुकीची नाही आहे, दोन्ही करेक्ट विधाने आहेत. म्हणजे दोन्ही विधान करेक्ट असल्यामुळं दोन्हीही चुकीची नाहीत. ऑप्शन नंबर 4 याचं उत्तर असणार. कोणातर्फे घेतली जाते राष्ट्रीय प्रतिभा शोध परीक्षा? ही शिक्षण मंत्रालयांतर्गत NCERT द्वारे चालवण्यात येणारी एक प्रमुख योजना आहे. याची स्थापना 1963 ची आहे. ही कधीपासून सुरू झाली? राष्ट्रीय प्रतिभा शोध 1963 पासून. उद्देश प्रतिभा ओळखण्यासाठी आणि त्यांची वाढ करण्यासाठी या परीक्षा घेतल्या जातात आणि विविध विषयातील विद्यार्थ्यांचा याच्यात समावेश केला जातो. प्रमुख विषय कोणते आहे? विज्ञान आहे आणि अभियांत्रिकी, औषध, कायदा आणि व्यवस्थापन सुद्धा याच्यात इन्क्लूड आहेत. आणि 1250 रुपये 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना जी शिष्यवृत्ती म्हणून दिली जाते.
आणि 2,000 रुपये पदवी आणि पदव्युत्तरच्या कोर्ससाठी दिली जाते आणि PhD साठी वेगळी एक मासिक रक्कम UGC चे नियमाचे पालन करून दिली जाते. आणि ही जी चाचणी होते 2 स्टेजवर होते. मानसिक क्षमता चाचणी ज्याला मॅट म्हटलं जाते आणि शैक्षणिक क्षमता चाचणी सॅट म्हणून, म्हणजे जी आपली NMMS ची परीक्षा होते त्या धर्तीवर चालणारी त्या टाईपची एक परीक्षा आहे, लेखी परीक्षा. मॅट आणि सॅट 2 सब्जेक्ट मध्ये लेखी परीक्षा घेतली जाते. नेक्स्ट क्वेश्चन, प्रश्न क्रमांक 110. भारतीय राज्यघटनेचा कोणता कलम शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे? मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न एक्झाम मध्ये येऊ शकतो. तर कोणता कलम आहे? कलम 45. प्रश्न क्रमांक 111. बाल हक्क संरक्षण कायद्याचे उद्दिष्ट पुढील वर्षांपर्यंतच्या मुलांच्या हक्काचे संरक्षण करणे आहे. तर 18 वर्षापर्यंतच्या. आणि प्रश्न क्रमांक 112. भारतातील कोणती सरकारी योजना अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्यावर भर करते? तर ती आहे अल्पसंख्याकांसाठी मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती योजना. हे याचं योग्य उत्तर असणार. तर इथं मित्रांनो आपल्या इथं क्वेश्चन कंप्लीट होतात. पुढील व्हिडिओमध्ये नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, मित्रांनो शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी खालील नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आजच्या व्हिडिओसाठी धन्यवाद.